At first, I didn't think it was real. I woke up to this blinding light, and I was transported to another place. Pluto TV! Then I heard a voice. Come with me if you want to live. There were thousands of movies and shows, and they were all free. The truth is ours. It's just so beautiful. On Pluto TV, free streaming of Terminator 2, Fringe, Arrow, The 100, and The X-Files may cause excitement, loss of sleep, and sudden belief in extraterrestrials. No credit cards or alien encounters necessary. Pluto TV. Stream now, pay never. ईशा क्रिया दररोज करण्यासाठीची एक शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया. ईशा क्रिया पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला अध्यात्माचा किमान एक थेंब तरी लाभावा या भावनेनं सुरू केलेली एक मोहीम आहे. एका थेंबाला कमी लेखू नका. थेंबात महासागर सामावलेला आहे. स्वतःला आनंदी आणि समर्थ करण्याचं हे एक शक्तिशाली साधन आहे. यातून तुम्ही तुमचं परिवर्तन घडवून आणाल आणि हे साधन इतरांपर्यंतही पोचवाल अशी आशा आहे. ईशा म्हणजे सर्व सृष्टीचा स्रोत. Kriya means an inward action towards that. क्रिया म्हणजे त्या दिशेनं केलेली आंतरिक कृती. कर्म म्हणजे बाह्य कृती. जर तुम्ही शरीर, मन, भावना किंवा भौतिक ऊर्जा वापरून एखादी कृती केली तर त्याला म्हणतात कर्म. जर तुम्ही एखादी आंतरिक कृती केली ज्यामध्ये यातल्या कशाचाच सहभाग नाही तर त्याला म्हणतात क्रिया. तर ईशा क्रिया ही एक अगदी सोपी प्रक्रिया आहे, पण तरी एक शक्तिशाली साधन आहे. सतत असत्यापासून सत्याकडे नेणारं. यापेक्षाही अधिक क्लिष्ट आणि प्रभावी पद्धती आहेत, पण त्यासाठी अधिक तयारी लागते. विशिष्ट प्रकारची शिकवण लागते. ते कोणाला शिकवता येण्यासाठी बरंच प्रशिक्षण घ्यावं लागतं. पण ही एक अशी प्रक्रिया आहे, साधारणपणे अशा सर्व आध्यात्मिक प्रक्रिया ज्या माणसाला या दिशेनं घेऊन जातात त्याबरोबर शारीरिक बदलसुद्धा असतात. जिथं जिथं शारीरिक बदल अपेक्षित असतात तिथं शिक्षक चांगल्यापैकी प्रशिक्षित असणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर आजकाल सगळीकडे आढळणारे चित्रविचित्र योग प्रकार सुरू होतील, ज्यानं कल्याणापेक्षा नुकसानच जास्त होईल. पण असे पैलू, अशा प्रक्रिया ज्यातून कुठलाही शारीरिक बदल संभवत नाही पण आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणतात, ज्या अगदी थोड्या आहेत, त्या विस्तृत प्रमाणावर शिकवू शकतो. आणि ज्या कोणाच्या विचार आणि भावनांमध्ये थोडी सदिच्छा असेल त्यांना हे शिकवण्यासाठी तयार करू शकतो. तेवढं जर असेल तर ते शिकवू शकतात. आपण आत्ता ही क्रिया करू. याबद्दल तुम्हाला आधी काही गोष्टी समजून घ्यायला हव्या. आत्ता इथं सगळ्यांचा श्वास चालू आहे. चेक करा. गृहीत धरू नका या गोष्टी. कायमसाठी नसणारे, एक दिवस थांबणारे. आत्ता तुमचा श्वास चालू आहे. प्लीज चेक करा. असंच गृहीत धरू नका. खरंच तुमचा श्वास चालू आहे? चालू आहे? ठीक आहे. हा श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर. पुढचा श्वास आत आला नाही. पुफ, संपलं. बघा किती नाजूक आहात तुम्ही. फक्त हा एक श्वास आत आला नाही. पुफ. कुठेही शोधलं तुम्ही नाही सापडणार. आणि त्याच वेळी इतकं नाजूक आहे मानवी जीवन, पण त्याच वेळी किती सक्षम आहे. किती किती गोष्टी माणूस करू शकतो या जगात. एका दृष्टीनं इतकं नाजूक दिसतं. जरा बघा त्याच्याकडे. परत नाही आला. पुफ. अगदीच नाजूक नाही का? तुम्ही ते गृहीत धरलंय, त्याबद्दल जागरूक नाही आहात. जागरूक होऊन त्याच्याकडे बघितलं तर किती नाजूक आहे ते कळेल. पण त्याच वेळी किती सक्षम सुद्धा आहे. कितीतरी गोष्टी ते करू शकतं.
हेच तर निर्मितीचं सौंदर्य आहे. सगळं काही अगदी नाजूकपणे तोललेलं आहे. इतक्या नाजूकपणे की तुम्ही त्याला धक्का लावू शकत नाही, सहजासहजी नाही. पूर्ण सृष्टीच तशी आहे, अगदी तसंच ठेवलेलं आहे. यातच त्या निर्मात्याचं कौशल्य दिसतं. इतकं नाजूकपणे तोललंय, यातून निर्मात्याचं प्रभुत्व दिसतं. तो जो निर्माण करतो त्याचं प्रभुत्व इतकं आहे की त्याला ते इतकं नाजूकपणे तोलून ठेवणं परवडतं. तर हा निर्मात्याचा आत्मविश्वास आहे. एक श्वास तुम्ही आत घेतला नाही तर संपलात तुम्ही. पण त्याला त्याच्या डिझाईनवर एवढा विश्वास आहे. तर हा श्वास म्हणजे फक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण नाही. योगामध्ये याला कूर्मनाडी म्हणतात. या श्वासाला कूर्मनाडी म्हणून संबोधतात. आता जर मी तुम्हाला तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायला सांगितलं, जे आजकाल अनेक लोक करतायत, तुम्हाला वाटतं की तुम्ही श्वासाकडे लक्ष देताय, पण तुम्ही श्वासाकडे लक्ष देत नाही आहात. तुम्हाला फक्त आत बाहेर करणाऱ्या हवेच्या हालचालीनं झालेल्या संवेदना जाणवत आहेत. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीनं तुमच्या हाताला स्पर्श केला तर तुम्हाला वाटतं की त्याचा स्पर्श कळला, पण तसं नसतं. तुम्हाला फक्त तुमच्या शरीरात निर्माण झालेल्या संवेदना जाणवतात. दुसऱ्या व्यक्तीला काय जाणवतंय ते तुम्हाला कळत नाही. फक्त तुमच्या शरीरात होणाऱ्या संवेदना तुम्हाला जाणवतात. हो ना? कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते? म्हणून आत्ता नेमका श्वास तुमच्या जाणीवेत नाही आहे. तुम्हाला फक्त श्वासामुळे होणाऱ्या संवेदना जाणवत आहेत. म्हणून जेव्हा आपण कूर्मनाडी म्हणतो तेव्हा आपण संवेदनांबद्दल बोलत नाही आहे, आपण नेमक्या श्वासाविषयीच बोलतो आहे. कूर्मनाडीला एका दोरीच्या रूपात बघितलं जातं. ती एक दोरी आहे, एक अखंड दोरी. ती चालूच असते आणि हीच ती दोरी आहे जी तुम्हाला शरीराशी बांधून ठेवते. जर मी तुमचा श्वास काढून घेतला तर तुम्ही आणि तुमचं शरीर वेगळं होईल. तुम्हाला आधी जे एक वाटत होतं त्याचे दोन होतील. हाच पहिला भ्रम आहे. दोन आहेत पण एक असल्यासारखं वाटतं. भ्रमाची इथूनच सुरुवात होते. तर जर मी तुमचा श्वास काढून घेतला तर तुम्ही आणि तुमचं शरीर वेगळे व्हाल. आपल्याला हे वेगळं व्हायला नको आहे. पण जर तुमची चेतना श्वासाबरोबर वाहिली, तुमच्या जागरूकतेनं श्वासाच्या मार्गावर अगदी लक्षपूर्वक प्रवास केला, तर तुम्हाला दिसेल, स्पष्टपणे दिसेल की हे दोघे एक नाही आहेत. तुम्ही आणि तुमचं शरीर हे वेगळे जाणवतील. तुम्ही आणि तुमचं मन हे वेगळे जाणवतील. जर तुम्ही आणि तुमचं शरीर मनाचं मिश्रण एकमेकांपासून वेगळं उभं राहू शकलं तर अचानकपणे तुम्हाला समजेल की तुमचं शरीर आणि तुमचं मन हाताळायची क्षमता विलक्षण प्रमाणात वाढली आहे. जर आत्ता आपण 1 ते 10 असं प्रमाण ठेवलं, जर सर्वोच्च म्हणजे 10 असेल, तर शरीरात गुंतलं असताना तुम्ही 1हून कमी असता. या दोन्ही गोष्टी वेगळ्या झाल्या तर तुम्ही हे अगदी 10पर्यंत नेऊ शकता. मन आणि शरीर वापरण्याची तुमची क्षमता इतकी प्रचंड वाढते की इतर कोणाला तुम्ही जणू दैवी वाटू लागता. पण मी तुम्हाला सांगतोय, हे मानवी आहे, हे दैवी होण्याबद्दल नाही आहे. हे समजण्याबद्दल आहे की माणूस असणंच मुळात दैवी आहे. हो, साधी गोष्ट नाही आहे माणूस असणं. आता ईशक्रिया म्हणजे फक्त एवढंच. आत्ता सध्या तुमचे विचार तुमच्या आयुष्यात फार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, तर त्याचा उपयोग करू. आणि तुमचा श्वासही महत्त्वाचा आहे, तर त्याचाही उपयोग करू. आणि तुमच्या जागरूकतेशिवाय तुम्ही या क्षणी इथं आहात की नाही हे सुद्धा कळणार नाही.
तुम्ही जागरूक नसाल तर तुम्ही जिवंत आहात की नाही, अस्तित्वात आहात की नाही हे सुद्धा कळणार नाही. तर या 3 गोष्टी, तुमचा श्वास, तुमचा विचार आणि तुमची जागरूकता यांचा योग्य प्रमाणात एकत्रित उपयोग केला तर तुम्ही बघाल की हळूहळू तुम्ही आणि तुमच्या शरीरात थोडं अंतर निर्माण होईल. आता तुम्ही अगदी निश्चिंतपणे असत्यापासून सत्याच्या दिशेनं वाटचाल करत आहात.